मंडळाची सहसचिव या कार्यक्रमाचं मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपला असाच कार्यक्रम उत्तरोत्तर वाढत जाणार हे नक्की. आपला ज्यावेळेस मिळून साऱ्याजणी हा आपण खूप तयार केला त्यामुळे तिथे बऱ्याच महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय आणि बराच मोठा ग्रुप झालेला आहे. तर या कार्यक्रमाला सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या देवीची पूजा करूयात, हळदी कुंकू लावूयात. ओळख करून द्यायची. तुम्ही इथे येतात की जागेवरच हे करून काय? हां, इकडे येणार. चालेल चालेल. माझं नाव कुंदा प्रकाश जगदाळे. माझं माहेर आहे नाशिक आणि सासर आहे बाबुळवाड्याची. मी राहते मुलुंडला. शंकराच्या पिंडीवर बेल वाजते बाबून. तुमच्या सगळ्यांचा मान राखून प्रकाशरावांचं नाव घेते. माझे नाव रोहिणी गोरक्षनाथ खुर्दे. माझे माहेर मिळवणे आहे आणि किनी गाव आहे माझे. धन्यवाद. चांदीच्या ताटावर रुमाल टाकते म्हणून गोरक्षनाथांचे नाव घेते. तुम्ही विनंती केली म्हणून. मी कामीपटाचे आणि माहेर माझं चालले. सागर में सरिता दीप में ज्योति बारासात मेरे जीवन के साथी. रामदास सोमवंशी, सासर पाडळी दर्या, माहेर जाधववाडी, राहते कशिश पाट. निमंत्रण मिळाले काल. रामदास रावांचं नाव घेते, कुंकू लावतेला. मी सौशैला विनय जाधव. माझं माहेर बाबुळवाडा. मी लहानपणापासून पारनेरलाच राहिलेली आहे आणि माझं गाव देवी बोलत आहे. मी ते कशी पार्कमध्येच राहते. रिजनेबल ड्रॅगन फ्रूटचा बिझनेस आहे. आमची देवी बोलायला शेती केलेली आहे आम्ही ड्रॅगन चैत्र महिन्याच्या गुढीपाडव्याला आपण वापरतो वेताची काठी. अविनाश रावांचं नाव घेते. माझ्या इथे सगळे जमलेल्या मैत्रिणींसाठी. नमस्कार मैत्रिणींनो. मी संध्या दादाभाऊ चौधरी. माहेरचं नाव माझं संध्या माझी ठुबे. माहेर कानूर पठार आणि सासर पिंपरी जनसे. ह्या कार्यक्रमाला तुम्ही सगळे आल्याबद्दल तुमचं पहिलं अभिनंदन. इंग्रजीत पाण्याला म्हणतात वॉटर. दादाभाऊंचं नाव घेते, ठुब्यांची डॉटर. माझं नाव विनया चौगुले, म्हणजे सासरचं. माझं नाव विनया आहे. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. मी JP मॉर्गन चेसमध्ये काम करते. माहेरची मी विनया तानाजी पठारे आणि माझं गाव जवळ आहे. पारनेरमध्ये जवळा निकोज माहितीच असेल. जवळची आहे मी. आणि माझं लग्न इकडे जुन्नर म्हणजे आळे फाट्यामध्ये चौगुल्यांना मी दिलेली आहे. आणि माझी सासूबाई पण इथे आल्यात. माझी आई पण इथे आहे. खूप छान वाटते तुम्हाला सगळ्या मैत्रिणींना भेटून इथे. खूप छान. आणि ज्या प्रकारे तुम्ही उत्साह दाखवला ग्रुपमध्ये तुमची नावं ऍड करून आणि एकत्र यायचा एक म्हणजे छान सक्सेसफुल प्रयत्न आपण केला आहे. त्याच्यासाठी खूप सगळ्यांचं कौतुक करावं असं वाटतं.
आणि आता नाव घ्यायचं खूप अवघड आहे पण मी गुगल केलंय. चांदीचे जोडवे पतीची खूण, सुधीररावांचं नाव घेते मी चौगुल्यांची सून. हॅलो, मी क्रांती साहेबराव ठाणगे. माझं माहेर पुणे आणि आत्ता सध्या मुंबई कुर्ल्यामध्ये राहते मी. आणि माझं सासर आहे करंडी. मी छोटासा बिझनेस करते. बिझनेस इन द सेन्स मी मोत्याची तोरणं किंवा रांगोळ्या वगैरे बनवते आणि ती सेल करते दिवाळीच्या टायमिंगला, पणत्या वगैरे. नाव घ्या, नाव घ्या, नाव काय घ्यायचं, नवरोबाला शेवटी आहोस म्हणायचं. हळदी कुंकाच्या समारंभासाठी जमल्या सगळ्या मैत्रिणी, साहेबरावांचं नाव घेते, ते माझे विठ्ठल, मी त्यांची रुक्मिणी. माझं नाव सरस्वती वसंत ढवण, सासरचं नाव आणि माहेर टाकेडुकेच्या सरस्वती साधू निवडुंगी आणि मी राहते आता उपवनला. हो. दत्ताच्या फोटोला हारबंदी वापरून वसरांचं नाव इथून जवळ राखून. आणि कैलास शिर्के, माझं माहेर बाबूवाडे आणि सासर पण बाबूवाडे. मी राहते रिंकिंग कंपनीला. अंगणात तुळशी पूजे लावते दिवा. कैलासरावांचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. मी अर्चना निवृत्ती जाधव. माझं सासर जाधववाडी, माहेर गोरेगाव आणि मी हाऊसवाईफ आहे. राहिला ठाणे वसुंधरा. गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कळस, निवृत्ती रायांचं नाव घ्यायला मला नाही आलं. हाय, हॅलो, मी कविता दीपक गागळे. माझं सासर दरोडी, माहेर अलकुटी. मी ठाणा रुनवल गार्डन सिटीमध्ये राहते, बापू. आता नाव घेते. चंद्राला म्हणतात म्हणून दीपक रावांचं नाव घेते, गागड्यांची सून. शांताराम गाणे हे माझं स्वतःचं नाव आहे. आणि माझं आधीचं नाव सुनंदा सहदेव झंजाळ. माझं सासर जे आहे ते कळस बेल्ला आहे आणि माहेर चिंचोली आहे. मी ॲक्च्युली ॲज अ प्रिन्सिपल म्हणून काम करत होते पण मी आता ती सोडली आहे. इट्स नॉट VRS पण मी दुसरं काम चालू केलं आहे. आय एम अ फ्रीलान्सर वर्कशॉप फॉर प्रिन्सिपल्स, टीचर्स अँड स्टुडंट्स आणि वेरियस टॉपिक्समध्ये मी ते घेते आणि पेरेंट काउन्सिलरसुद्धा आहे. अपार्ट फ्रॉम दॅट मी PhD मेडिटेशनमध्ये केलेलं आहे आणि तीसुद्धा मुलांसाठी केलेलं आहे. सो आय कंडक्ट वर्कशॉप फॉर चिल्ड्रन, म्हणजे लहान मुलांसाठी किंवा कॉलेजच्या मुलांसाठी. सो आता मी सध्या त्यामध्ये प्रवास माझा चालू आहे. सो आणि उखाणा घेतलाच पाहिजे. चांदीच्या ताटात सोन्याचा चमचा, शांताराम रावांचं नाव घेते आज हळदी कुंकूच्या या समारंभात. मी माहेरची विद्या भीमाजी ठुबे, सासरचं नाव विद्या संजय खंड, माहेर कानूर पठार आणि सासर बाबूवाडे. मी BST मध्ये जॉब करते ॲज अ सुपरवायझर आणि राहायला परेल. ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल, संजय रावांचं नाव घेते. ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल, संजय रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. माहेर करोडी, सासर पेले पाडळी, राहायला पडवळनगर. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला गवंडा, आई बाबांनी दिला हुंडा, सोयऱ्याने गेले आहे, लक्ष्मणरावांच्या नावासाठी सोडलं सुखाचं बाहेर. माझं नाव कविता सुरेश गागरे. माझं माहेर म्हणजे दरोडी, सासर उमरवाडा जिल्हा राहते. शंकराच्या मंदिरात सोन्याचा कळस, सुरेशरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस.
माझं आहे कारेगाव आणि मला पिंपरी सासर पिंपरी जनसेवा आणि मी हाऊस क्वीन आहे. नीलवंत आकाशात चमकतो शशी वैभवांचं नाव घेते माझ्या नाव कमल आसाराम जाधव, माहेर माझं जाधववाडी आणि सासर पण जाधववाडी आणि मी म्हणून चकनाकीवर राहते. नमस्कार, मी पुष्पा दामू चौगुले, वडगाव आनंद आहे पाठा. माझी सून आहे जवळची विनया चौगुले. राम बसलेला अंगावर, सीता बसली अंगावर, दामोदररावांचं नाव घेतले तेच माझ्या तुला. मी निर्मला जयवंत माळूस. मी माझं सासर टाकणेवाडी, माहेर नवलेवाडी, नवलेवाडी ही निर्मला आनंदराव नवले. तर आता नाव घ्यायलाच पाहिजे. चांदीच्या वाटीत बदामाचा हलवा, जयवंतरावांचं नाव घेते, सासूबाईंना बोलवा. मी रंजना शरद भंगरे, माहेर काटलेवाडी, सासर फनगडवाडी. सागर में होती, दीपक में ज्योति, शरद मेरे जीवन सर. नमस्कार, मी सुमती भगवान पुजारी. सासर आणि माहेर दोन्ही पारणे आणि रिटायर्ड शिक्षिका आहे. तबला वाजे, पेटी वाजे, मधुर वाजते बासरी. तबला वाजे, पेटी वाजे, मधुर वाजते बासरी. भगवानरावांच्या जीवनात सुखी नांदते सासरी. हॅलो, नमस्कार. मंगलदार बापू चौधरी रिक्सर आणि माहेर बांबोळे आणि सासर रिक्सळे. माहेरचं नाव मंगलदार सबाजी बोरुडे, राहते पटवणी, ठाणे. इंग्रजीत म्हणतात चंद्रानंद. बाळूरावांचं नाव घेते चौधरी यांच्याशी. माझं नाव प्रियंका प्रशांत शिरोळे, माहेरचं नाव वनिता नारायण फुले. मी माहेर माझं कानूरचं आहे आणि सासर आळकुटीचं आहे आणि मी आता एक मेकअप आर्टिस्ट आहे, ठाण्याला राहते आणि साड्यांचा तर न्यू बिझनेस चालू केलेला आहे. आता नाव चातक पक्षी विहार करतो आकाशी. प्रशांत रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. माझं नाव हेमलता नारायण फुले, माझं माहेर कानूरचं, सासर आहे पिंपरी जलसे. हेमलता संजय काळे. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने आणि संजय रावांचं नाव घेते पत्नी अनाथ. प्रथम तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. हळदी कुंकूच्या कार्यक्रमाने तुम्ही सगळे एकत्र आहात, त्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन. माझं नाव रोहिणी संपत ठुबे, सासर माझं कानूर पठार, माहेर माझं पिंपरी जनसे. पिंपरीमध्ये कारभारी सखाराम काळे यांची मी कन्या आणि राहणार मी घनसोली नवी मुंबई. सागरात पाणी शिंपल्यात मोती, संपतरावांचं नाव घेते तुम्हा सगळ्यांच्या आनंदासाठी. माझं नाव वैशाली विनायक ठोबळे, माहेरचं नाव वैशाली पोपट शिंदे, माहेर माझं पिंपरी, सासर कानूर पठार आणि मी एका बँकेमध्ये रिसेप्शन म्हणून काम करते. आणि गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी, विनायकरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी. थँक्यू सो मच. सासर माहेर वासुंदे आणि मी ॲस्ट्रॉलॉजी काउन्सिलर आहे. आता उखाणा. मथुरा काशी आळंदीची वारी. मोहनरावांचं नाव घेते रामकृष्ण हरी. नमस्कार आणि खूप आनंद वाटला तुम्हा सर्वांना भेटून आणि आणखी गप्पा मारूया.
माझं नाव सविता खोसे, माहेरचं, आणि सासरचं आहे सविता कौचक सावंत. माझं माहेर आहे दयाबी पाडळी, पालघर तालुका, आणि सासर आहे अकोले तालुका, संगमनेरजवळ, अहमदनगर जिल्हा. मी कशिश पार्कमध्येच राहते. मकर संक्रांतीचा सण गोडवा जपण्याचा. मकर संक्रांतीचा सण गोडवा जपण्याचा, आणि माझे पतिराव भाऊसाहेबांचं नाव घेते. हळदी कुंकवाच्या निमित्ताने तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटण्याचा. माझं नाव वर्षा अरविंद वाढवणे. माझं माहेर जवळ आहे आणि सासर पिंपरी चिंचवड आहे, आणि मी राहायला मुंबईला आहे. आणि आता दत्तगुरूंच्या मूर्तीला हार घालते वाकून अरविंदरावांचं नाव घेते. तुमचा मान. पापळी माहेरची, सासरची उषा तारडी पाटाळ, राहणार जवळा. आता सध्या आम्ही नावला राहतो. ही माझी मुलगी. श्रीकृष्ण राधेला म्हणतो हास. तानाजीरावांचं नाव थँक्यू सगळ्या. मी कमल नारायण ठुबे, राहणार नामूर पठार, सासर आणि बाबूवाड माहेर, आणि ते ठाण्यामध्ये राहते भटकळ. आणि माझा व्यवसाय आहे टॅगांचा, टॅग शिवते. दत्ताच्या पिंडीला हार घालते वापरून नारायणरावांचं नाव घेते. सगळ्यांचा मान राखतो. माझं नाव सुप्रिया श्रीनिवास सुंबरे, माहेरचं नाव सुप्रिया विलक. मी कशिश पार्कमध्ये राहते. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, श्रीनिवाससाठी आईवडील सोडले. माझं नाव वडगाव कांदळे आणि सासरचं नाव पिंपळगाव होता. भविष्यावर बोलू काही या विषयावर थोडंसं आपण चर्चा करणार आहोत. तर त्यासाठी शारदा वाळू ज्यांना मी ते आमंत्रित करते. विवाह म्हणजे काय? तर वि अधिक वाह. वि म्हणजे विशिष्ट गोष्ट किंवा जबाबदारी. वाह म्हणजे वाहणे, म्हणजे विशिष्ट जबाबदारी वाहणे, याचाच अर्थ विवाह होतो. किंवा लग्नगाठ. लग्नगाठ म्हणजे काय की लग्नगाठ ही तुटण्यासाठी किंवा सोडण्यासाठी नसतेच. ती अगदी झिजून तुटते, पण तशी सोडायची नसते. पण आजकाल काय झालंय ना की पूर्णपणे म्हणजे विवाह ही संस्थाच कसं पाहायला गेलं तर कोलमडायला लागली आहे. तर त्यावेळेस मला असंच दिसतं जास्त की मुली खूप अति शिकलेल्या आहेत आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्याच्यामुळे त्यांची अपेक्षा ही खूप जास्त असते. साहजिक आहे अपेक्षा असणं. पण मुलांचं त्याबाबत काय होतं की कमी शिकणं, कमी पगार असणं, आणि मग तिथे तडजोड शक्यतो मुली करत नाही. आपण वास्तुशास्त्र जर पाहिलं तर वास्तुशास्त्रात सुद्धा काय असतं की ज्या वेळेस पती पत्नी त्यांचा बेडरूम हे वायव्य दिशेला असेल तर त्यांच्या विचारांमध्ये अस्थिरता असते. तेव्हा दोघांच्या विचारांमध्ये अस्थिरता राहिली तर दोघांचं पटत नाही, विचारांमध्ये कुठेतरी तफावत राहते. त्याचप्रमाणे समजा आग्नेय दिशेला जरी त्यांचा बेडरूम असेल किंवा बेड असेल तर तिथे देखील अग्नितत्व असतं. आणि अग्नितत्व म्हणजे काय करतं की त्या दोघांमध्ये उष्णता म्हणजे अग्नितत्व म्हणजेच उष्णता, म्हणजे तिथे वाद होण्याचे जास्त संभव असतात. मग तेही आपण टाळलं पाहिजे किंवा ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. तर माझं तर हे म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या मुलांवर असे संस्कार करा की जेणेकरून ते देवपूजेला लागतील असं नाही मी म्हणणार, पण जे आपले संस्कार आहेत, जे पिढीजात चालत आलेले आहेत ते तरी त्यांना शिकवा. कुलाचार, कुलधर्म शिकवा. कारण हा कुलाचार आणि कुलधर्म हा सुद्धा एक खूप असा विशिष्ट प्रकार आहे की तो फक्त आपल्या पिढीपर्यंतच केला जातो, आणि हल्ली आपल्या पिढीपर्यंत थोडा नामशेष होत चाललेला आहे. तर ऋणमिलनही करायचं आणि पत्रिका मिलनही करायचं. पत्रिका मिलन म्हणजेच काय की सप्तम स्थानात जे आहे त्या मुलांचं, सप्तम स्थान म्हणजे हे वैवाहिक सौख्याचं स्थान असतं, आणि वैवाहिक सौख्य जर त्या मुलांना जर व्यवस्थित असेल तर 100% चांगलं आहे. अन्यथा मी तर म्हणेन की त्याच्यावर उपाय करा की त्या गोष्टी नसतीलही. कारण बऱ्याच वेळा पत्रिकेतही अडचणी असतात. जसं मी सांगितलं की वास्तुशास्त्रानुसारही अडचणी असतात किंवा आपण देवधर्म वगैरे करत नाही त्यानुसारही अडचणी असतात. तर हे सर्व करून आपण त्याच्यावरती उपाय करू शकतो. मोबाईल, यूट्यूब, फेसबुक वगैरे हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये काय होतं ना की लग्नाच्या अगोदर ठीक आहे तुम्हाला मित्रमैत्रिणी खूप असतात, त्या गॅजेटवर तुम्ही अगदी फ्रेंडशिप वगैरे करून राहतात, पण लग्नानंतर तिथे कुठेतरी मर्यादा यायला हवी आणि त्या मर्यादा येत नाही आहेत. ओके, सगळ्यांचे आभार.
माननीय विकास रेपाळे साहेब, नगरसेवक ठाणे महानगरपेठ नगरपालिका यांच्या पत्नी रुपालीताई रेपाळे या इथे उपस्थित राहिल्यात, त्यांचे आमच्या मंडळातर्फे खूप खूप आभार. तसंच माननीय नगरसेविका नम्रताताई भोसले जाधव या देखील उपस्थित राहिल्या, त्यांचे मनापासून आमच्या मंडळातर्फे आभार. माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे ग अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा हा कुंकू. खरं तर आमच्या कशिश बागचे सर्वच मंडळी उत्साही आहेत आणि म्हणजे त्या पद्धतीने हिरिरीने काम करतात आणि अगदी खूप छान वाटतं. मी गेल्या वेळी कॅलेंडर ओपनिंगला पण होती, दिनदर्शिकेचं आपण ओपनिंग केलं. मला असं वाटतं एक 3रं वर्ष असेल दिनदर्शिकेचं, बरोबर ना? 4थं वर्ष. अच्छा, नाही माझ्या समोर एक 3रं वर्ष होतं, पण खूप सुंदर असं म्हणजे कारण हे काका पण आमचे येत होते त्या छोट्या छोट्या कामासाठी आणि खूप सुंदर असं कॅलेंडर पण तुम्ही ओपन केलं. या सगळ्या गोष्टींचा एक कुठेतरी अभ्यास करावा लागतो. हळदी कुंकू समारंभ एक महिलांनी पुढाकार घेऊन केलेला आहे. छान वाटतंय की आमची पुरुष मंडळी बाहेर तुम्हाला सपोर्टिंग म्हणून उभे आहेत आणि अगदी हॉल कोणता घ्यायचा आणि काय ह्या सगळ्यापासून अगदी आमच्या जाधव वहिनी वगैरे सगळ्या संपर्कात होत्या आणि या पद्धतीने एक चांगला एक कार्यक्रम आपण आयोजित केला. मला माहिती आहे की ही संख्या पहिलं वर्ष असलं का एवढी मग हळूहळू वाढत जाते आणि त्याच पद्धतीने हा तुमचा जो काही छोटासा एक तुम्ही छोटासा रोप लावलाय त्याचा एक वटवृक्ष लवकरात लवकर होईल आणि या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून आपल्या गाव जे काही ग्रामस्थ एकत्र आले त्यांना मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी मुंबईत वावरत असताना गाव सोडून येतो त्यावेळेला कुठेतरी भाऊबंदिकी पण खूप महत्त्वाची असते आणि तुम्ही ज्या पद्धतीने हे रहिवासी मंडळ चालवता उत्तर प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं सामाजिक कार्यात पण तुम्ही पुढे अग्रेसर असणारच आहात आणि या पद्धतीने एखादं गोरगरीब कुटुंब किंवा काय यांनाही आपण आर्थिक सहाय्य किंवा पाठबळ या माध्यमातून या रहिवासी मंडळाचा कुठेतरी हातभार असावा अशी अपेक्षा करते आणि खूप सुंदर असं हळदी कुंकू तुम्ही अरेंज केलेले आहे. माझ्या संपूर्ण शिवसेना परिवारातर्फे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या कशिश पार्क परिवारातर्फे तुम्हाला जी काही मदत या रहिवासी मंडळाकरता लागेल त्यासाठी मी आणि आमचे माझे नगरसेवक सहकारी नगरसेवक विकास रेपाळे साहेब दोघेही आम्ही तुमच्या सोबत आहोत. पाठीशी आम्ही सोबत राहून या कारण्या तालुका करिता जी काही कामं असतील ती आम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करते आणि 2 शब्द संपवते. जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही इथे आल्याबद्दल आमच्या मंडळातर्फे आपला आभारही आहे आणि आपलं कशिश पार्क आणि तुमचं संपूर्ण कुटुंब आम्हाला नियमित आणि कायम मदत करतं ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे कारण हे आपले सुद्धा पार्टनरचेच आहेत. आपल्या सगळ्यांकडून शिकण्यासारखी एक गोष्ट इतकी महत्त्वाची आहे की बघा हळदी कुंकू म्हटलं किंवा कोणताही कार्यक्रम समाजाचं म्हटलं किंवा कोणत्याही तालुक्याचं म्हटलं तरी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन तो छानपैकी साजरा करावा हेच याच्या मागचं एक छान उद्दिष्ट असतं आणि ते सगळेजण तुम्ही इथे करताय. नम्रता म्हणाला त्याच्याप्रमाणे खरोखर एक जोडपं हे लावलेलं आहे आणि त्याचा खरंच वटवृक्ष होईल. 2 कार्यक्रम तर आम्ही खरंच समोरासमोर बघितले आणि खरंच तुम्ही खूप छान बोललात. म्हणजे मी पण तेवढ्याच मनापासून ऐकत होते की खरंच आजच्या पिढीला ती गरज आहे. बघा मीडिया आपल्याला कोरोनामध्ये तरी खूप चांगला उपयोग करून दिला, एकमेकांशी कनेक्ट होतो, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण आजची पिढी ही ध्यानधारणेकडे वळते, योगा मेडिटेशनकडे वळते. ती एक प्रकारची
सेवाच आहे. त्याच्यामध्ये आपण जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही सूर्याला अर्घ देता का वगैरे, खरंच खूप छान सांगितलं तुम्ही. म्हणजे ज्या गोष्टी कुलाचाराने करत आलेल्या आहेत, ज्या करायला हव्यात, त्या आपल्या पुढच्या पिढीमध्ये खरंच त्याची जागरूकता निर्माण होणं खूप गरजेचं आहे. आणि हळदी कुंकू हे आताच्या नवीन पिढीचं किटी पार्टी किंवा काय त्याच्यातही सेलिब्रेट होतं की, असं नाही की सगळंच आपण लोक पावत चाललोय, पण त्यांना ह्या सगळ्याची शिकवण देणं खूप महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही म्हणालात की तुमचा विषय पण खरंच खूप चांगला आहे. म्हणजे मी मगाशी बसल्या विचार केला की खरंच इतके सगळेजण छानपैकी ऐकतात, तर ह्याच्यावर एकदा एखादं प्रवचन म्हणण्यापेक्षा एक छोटासा कार्यक्रम व्याख्यान आपण करू शकतो. खूप सुंदर विषय आहे तुमचा. आणि हा आपला जो हळदी कुंकाचा समारंभ आहे हा उत्तरोत्तर बघत जाऊ आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही मोठ्या हॉलमध्ये हो, मोठ्या प्रमाणात हो. आणि नक्कीच नम्रता आणि रिपाळे साहेब आपल्या सोबत आहेतच आणि त्यांची त्याच्यामध्ये सोबत कायमची लाभो. एक कसं आहे, शेजारी जशी हक्काची असते ना, तसं गाव हक्काचं असतं. त्याच्यामुळे आज खरंच खूप बरं वाटलं की आपल्या घरातलं हळदी कुंकू झालं. सर यांनी आनंद मेळाचा जो उल्लेख केला त्याच्याबद्दल मी सांगते. आमचं असं एक छोटंसं प्रयोजन चालू आहे, आमचं प्लॅनिंग चालू आहे. लवकरच आम्ही त्याच्यासाठी तुमच्या एखाद्या कमिटीला नक्कीच बोलू नेक्स्ट वीकमध्ये आणि आपण खरंच खूप छान करू. नॉट फॉर कशिश पार्क, पण आपला प्रभाग क्रमांक 19 आता आम्हाला ते बघायला लागतं. तर त्याच्यामुळे फक्त कशिश पार्कपुरतं मर्यादित न राहता एखाद्या छानशा ठिकाणी आपण हा नक्की प्लॅन करतोय. मे महिन्याच्या आधीच आपला जो होऊन जाईल. माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं
महिला आहे या सर्व महिलांनी आज जे काही चांगल्या पद्धतीचं खूप उत्तम अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे. या नियोजनाला खूप काय म्हणतात त्याला की ज्या गोष्टी पात्र आहेत त्या मी बोलू शकत नाही, पण त्याच्यापेक्षा त्यांची उंची खूप मोठी आहे की ज्या पद्धतीने आज जे नियोजन केलेलं आहे, जे ज्या पद्धतीने त्यांचं अरेंजमेंट होती की कुठल्याही प्रकारचं महिलांच्या कार्यक्रमामध्ये आपण इन्व्हॉल्व न होता त्यांच्यावरची पूर्ण जबाबदारी सोडली होती. आणि खास करून मला ह्या गोष्टीचं आनंद वाटतो की आपल्या या महिलांमध्ये जेवढे टॅलेंट्स आहेत ते फक्त वापरले जर सुद्धा समोर आले तर त्या गोष्टी किती कुठल्या त्याच्यापर्यंत जाऊ शकतात, किती चांगल्या प्रकारचे रिझल्ट करू शकतात या गोष्टीची मला आता जाणीव निर्माण झालेली आहे. मी खास करून विनयाताई त्यांचं एक हे करतो. सर्वांना माहिती आहे की विनयाताईंनी आज जे काही मोटिवेशन दिलेलं आहे या सगळ्या कार्यक्रमाचे अरेंजमेंट करण्याचं किंवा महिलांना ऑर्गनाईज करण्याचं, सगळं प्लॅनिंग करण्याचं जे काय होतं त्यांचं मोटिवेशन खूप महत्त्वाचं होतं आणि त्या खूप चांगल्या प्रकारचं एक उत्तम मॅनेजमेंटचं खूप चांगलं उदाहरण आपल्या समोर आहे. जे आपल्याकडे टॅलेंट्स आहेत ते आपण सुद्धा वापरले तर आपण कुठल्या प्रकारचे रिझल्ट देऊ शकतो याचे एक उत्तम उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल त्यांचं सर्वांनी कौतुक करणं त्यांचं मला एक असं हे वाटतं. त्यानंतर सविताताईंच्याबद्दल मला एक बोलायचं आहे की सविताताईंनी आपल्याला वेळोवेळी खूप चांगल्या प्रकारची मदत केलेली आहे. त्यांच्या एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा ते आपल्याला टेक्निकलचा जो सपोर्ट देत आहे त्याच्यामध्ये खूप आपलं जी काही प्रगती आहे ती चांगल्या पद्धतीने आपण करू